तर जसं की तुम्हाला माहिती आहे गणपती आहे, तर आमच्या आत्याकडे गणपती बसतात आणि ते मी जवळच राहते आणि आता मी त्यांचं मखर आणलाय आणि आम्ही थर्माकोल घेऊन चाललोय, तर चला जाऊया. सोन पावलानी आले बाप्पा, शेंदूर मस्तकी लावून टिळा. सोन पावलानी आले बाप्पा, शेंदूर मस्तकी लावून टिळा. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो. सो गाईज आता इथे मखर फिट करायचं, तुला चला तुम्हाला दाखवते. सोन्याचा कर कोणाच्या हाताचा, तो चकचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा. माझ्या हाताने घातलेला होता माझ्या लाडक्या गणाचा, माझ्या हाताने घातलेला होता माझ्या लाडक्या गणाचा, माझ्या हाताने घातलेला होता माझ्या लाडक्या गणाचा, माझ्या हाताने घातलेला होता माझ्या लाडक्या गणाचा. तो चकचक सोन्याचा. गारगार दुर्वांची जुरी, जुरी कोणाच्या माथ्याची, गारगार दुर्वांची जुरी, जुरी कोणाच्या माथ्याची. माझ्या हाताने ठेवली होती माझ्या लाडक्या. सो गाईच्या मामाने इथे चायनीज मागवलाय, हे बघा माझे मामा आणि श्रावण. सो गाईज आता अर्धा मखर बनून झालेला आहे आणि आता दुपारी लाइटिंग पण करायची आहे आणि हे बघा मखर. आणि आता मी घरी चालली आहे, आता मी उद्या येणार आणि तुम्हाला उद्या एक रेसिपी पण दाखवणार, तर चला भेटूया उद्या. सो गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे मी सांगितलेलं का तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार, तर ही ती रेसिपी आहे. आम्ही बनवतोय चॉकलेट्सचे मोदक, हे बघा. सो गाईज हे आहेत कंपाऊंड, हे आहे हेझलनट आणि हेझलनटचे चॉकलेट्स बनवतात हे वाले, आणि हे टॉपिक्स आहेत गुलाब आणि क्रम्स आहेत. आणि आता आम्ही चॉकलेट्स बनवतोय ह्याचे डार्क कंपाऊंडचे, बघा. आता आम्ही आलोय आम्हाला चॉकलेटला व्हॅनिला एसेन्स घ्यायला आणि हेझलनट्स घ्यायला. तर चला आता आपण हेझलनट्स घेऊया. गाईज आम्ही आलो आता एसेन्स घ्यायला आणि आता आमचा एसेन्स घेऊन झालेला आहे आणि आता घरी गेल्यावर दाखवते माझ्या आत्याच्या का लाइटिंग कशी झाली आहे. लाइटिंग झाली आहे, मकर पण चांगला दिसतोय, तर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे मी त्याच्यात सांगितलेलं का मखर फुल कंप्लीट झालेलं आहे आणि लाइटिंग पण. आता मी तुम्हाला दाखवते 1 2 आणि 3.